ही मित्रांनो, मिशन एमपीएससी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, काल झालेल्या कंबाईन ग्रुप सी मेन्सचा जो आपला एक्झाम होता मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण संभाव्य उत्तर बघत आहोत. आता आपण बघणार मित्रांनो आपले विज्ञानाचे प्रश्न कसे आले होते आणि कोणते प्रश्न सोपे होते आणि कोणते प्रश्न आपण स्किप करायला पाहिजे होते ते पण बघूया. ठीक आहे, आणि चला आता आपण एक एक प्रश्न सॉल्व्ह करूया. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न होता भौतिक राशी आहेत त्याचं मोजमापने दिले होते त्यांनी. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न एकदम इजी होता. आता सगळ्यांना आपलं माहिती मित्र, हवेचा दाब म्हटलं काय बॅरोमीटर, म्हणजे 1चं 3 यायला पाहिजे. म्हणजे 1चं 3 कोणकोणत्यामध्ये आहे? 2 मध्ये आहे आणि 4 मध्ये आहे. पण वाऱ्याचा वेग म्हटलं तर काय ॲनोमीटर आहे. भूकंपाची तीव्रता म्हटलं सिस्मोग्राफ आहे आणि आवाजाची तीव्रता म्हटलं डेसिमीटर आहे. म्हणजे उत्तर काय मित्रांनो आपलं 3 4 2 1 होईल. ठीक आहे, 3 4 2 1 उत्तर आपलं 4 आहे. एकदम इजी होता, सगळ्याकडून सॉल्व्ह व्हायसारखा प्रश्न होता. पुढचं बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. म्हणतं ज्या माध्यमांचा अपवर्तनांक निर्देशांक म्हणजे RI प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो तिथे प्रकाशाचे विकिरण होते. आणि पुढचं मित्रांनो, सर्व पदार्थ माध्यमे विकिरणे म्हणजे विकिरण करणारे आहेत, फक्त निर्वात पोकळी विकिरण करणारी नाहीये. आता हे चुकीचं आहे, कारण सर्व माध्यमे नाहीये. म्हणजे बी 100% चुकीचं मित्रांनो. मग बी जर चुकीचं म्हटलं, बरोबर विचारलं त्यांनी, मग हे दोन्ही बरोबर येणार नाही, हे पण येणार नाही. आता उत्तर आयोग काय ते तर माहित नाही, पहिल्या प्रश्नात डाऊट आहे, पण मला असं वाटतं वरीलपैकी कोणतेही नाही हे उत्तर देईन, कारण दोन्ही पण चुकीचं वाटतं मला. पण बघू तुम्ही काय उत्तर दिलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, मायोपिया हा लघु दृष्टिदोष आहे, तो असून ते कोणत्या कारणामुळे होतो? हा एकदम इजी होता. मायोपिया म्हणणारे पहिलं उत्तरेचं 1 नंबर सीन, वस्तूची प्रतिमा जी आहे ते दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते पण दृष्टीपटलावर नसते. एकदम इजी आहे, म्हणजे उत्तर काय मित्रांनो 1 आहे. पुढचं बघा मित्रांनो, सोडियमची अणुसंख्या 11 आहे आणि त्याची वस्तुमान संख्या 23 आहे, तर त्यामध्ये डॅश डॅश असतील. तर आता याच्यामध्ये काय असणार? तर याच्यामध्ये 23 यायला पाहिजे, म्हणजे 11 इलेक्ट्रॉन तर असताच पाहिजे. मग 11 इलेक्ट्रॉन कुठे आहे? 11 इलेक्ट्रॉन हे बघा, 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन. प्रोटॉनचा संबंधच नाही. 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन यायला पाहिजे, म्हणजे ते टोटल काय झाली 23 झाली. म्हणजे उत्तर आपल्याला 3 यायला पाहिजे. पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? आता वायूमुळे प्रदूषण होत नाही, अमोनियामुळे तर होतच, क्लोरीनमुळे होतं आणि नायट्रोजनमुळे होत नाही एवढं आपल्याला माहिती, आणि हायड्रोजन सल्फाईडमुळे पण होतं. नायट्रोजन तर 78% भाग आहे आपल्या वातावरणामध्ये, त्याच्यामुळे तर होतच नाही आपल्याला माहितीच आहे. मग त्याच्यापासून जे बनणारे उपघटक आहे नायट्रस ऑक्साईड वगैरे जे असतं त्याच्यापासून होतं, पण नायट्रोजनमुळे होत नाही, म्हणजे उत्तर काय 3 येईल. पुढचं बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणता जो क्षार आहे ना तो पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात? हा प्रश्न पण PYQ मध्ये विचारलेला एकदा, तो मित्रांनो धुण्याचा सोडा. आपण त्याला काय म्हणतो? सोडियम कार्बोनेट. ठीक आहे, आणि खाण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट. आता पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात म्हणल्यावर काय? धुण्याचा सोडा आहे. ठीक आहे, सोडियम कार्बोनेट. पुढचं बघा मित्रांनो, खाली कोणत्या जातीच्या प्राण्यात आहे ना खुली रक्तभिसरण प्रणाली आहे? तर खुली रक्तभिसरण प्रणाली म्हणतात तर कीटकवर्गीय, म्हणजे कोणता? आर्थ्रोपोडा. हे दोन तर नाहीच आहे, हे तर त्या जातीचं नाही त्याच्या. ठीक आहे, म्हणून हे येतच नाही. एक तर ॲनिलिडिया किंवा आर्थ्रोपोडा पैकी, मग आर्थ्रोपोडा येईल त्याचं. ठीक आहे, खुली म्हटल्यावर त्याचं उत्तर आहे 1 येईल. पुढचं बघा मित्रांनो, खालील जोड्या जुळवा. आता हा थोडा किचकट प्रश्न होता, नाही पण सॉल्व्ह झाला तर काही एवढं अवघड नव्हतं. पण आपल्याला एवढं माहीत पाहिजे मित्रांनो की याच्यामध्ये ना दात नसलेला सस्तन प्राणी तो आहे काय म्हणतो त्याला? ब्रॅडिपस. म्हणजे ते एकदम स्लो चालतो, तो एक प्राणी आहे, माकडासारखा एक प्राणी एकदम स्लो चालतो, तो आहे. म्हणजे सीचं 1 यायला पाहिजे. मग सीचं जर 1 म्हटलं तर मग एक तर 1 यायला पाहिजे किंवा 4 यायला पाहिजे, ह्या दोनपैकी आपलं उत्तर असतं. पण आपल्याला एवढं माहिती आहे मित्रांनो, जे थैली असलेले सस्तन प्राणी, आता याच्यात थैली असलेले सस्तन प्राणी म्हटलं तर त्याचं उत्तर असं वाटतं मला मित्रांनो मॅक्रोपस असणार, म्हणून उत्तर आपलं 1 असणार. तुम्ही काय दिलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या हिशोबाने उत्तर 1 आहे मित्रांनो. पुढचं बघा मित्रांनो, टेक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक विचारलं. तर टेक्झॉनॉमीचा जनक जर म्हटलं मित्रांनो, तर जनक म्हणल्यावर कोणी एकच असणार, म्हणून हा ऑप्शन इथंच गेला. ठीक आहे, मग आता टेक्झॉनॉमी या संस्थेचं जनक म्हटलं तर तो मित्रांनो APD कॅडॉल, म्हणजे सीन मित्रांनो. तो उत्तर काय? APD कॅडॉल. आपलं कार्ल लिनियस वाटू शकतं बरं का, पण त्याचा जनक विचारला, जनक असल्यामुळे त्याचं येईल APD कॅडॉल. पुढचा प्रश्न आहे भातावरील खैरा रोग जो आहे तो कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो? सगळ्यांना माहिती आहे, एकदम इजी होता, झिंक. कशामुळं? झिंकमुळे होतो. याचं उत्तर यायला पाहिजे आपल्याला 3 नंबर. पुढचं मित्रांनो, वनस्पती गटाचे योग्य उदाहरण म्हणजे जोडी ओळख नाही. तर बघा आता याच्यात आपलं एका याच्यात उत्तर निघतं शेवाळचं उत्तर 4 येतं. काय? क्लोमायडोमोनास. म्हणजे याचं 1चं 4 यायला पाहिजे, म्हणजे उत्तर काय मित्रांनो 3 नंबर. बाकीचं नाही जरी माहीत नसलं तरी चालतं, पण 1चं उत्तर 4 यायला म्हणजे त्याचं उत्तर आपलं 3 नंबर. पुढचं बघा,
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वनस्पतीचे रोग व त्यांचे कारक जीव दिलेले. आता थोडा हा पण एकदम अभ्यासच पाहिजे त्याला पण. पुढचं बघा, लिंबूवर्गीय कॅन्कर म्हणल्यावर त्याला काय म्हणतो आपण, झांथोमोनास सिट्राय, म्हणजे एक तर बरोबर आहे सिट्राय म्हटल्यावर. नंतर गव्हावरील तांबेरा रोग ते टिट्रिसाय म्हणून आपल्याला माहिती आहे, ते पण बरोबर आहे. आता सी आणि 3 आणि 4 मध्ये थोडं कन्फ्यूज होतं, पण याचं उत्तर हे सरळ चुकीचं मित्रांनो. बाजरीवरील अळगट चुकीचं आहे. आणि उसाचा लाल कुज रोग आहे ना, तो आहे कोली टोट्रायम फॅल्कटम, म्हणजे हे बरोबर आहे. पण हा थोडा प्रश्न असा होता मित्रांनो की नाही जरी सॉल्व्ह केला तरी चालत होता, पण एवढा होता की वरचे 2 माहीत होते, खालच्या 2 पैकी थोडं किचकट होतं. आपण उत्तर जर 50-50 मध्ये सॉल्व्ह करू शकतो.